ह्या लवकर याची अंमलबजावणी नाही झाली तर मुंबईची तारीख मी घोषित करणार आहे. मराठा समाजाच्या राज्यातले पुन्हा एकदा बैठक बोलवणार आहे मोठी आणि तिथून घोषणा होणार आहे मुंबईची. मग मुंबई किती जाम होईल याला जबाबदार आम्ही नाही येत बरं का. दादा तुम्ही दोघं सत्तेत आणि सत्ताविरोधी सारखेच येतं, काय फरक नाही. कोणी कोणाकडे जाता येतं, काही मेळ लागा ना काय सत्ताधारी काय काय तळाला मेळ लागत नाही मला. सकाळी कोण कोणाला गंडा घालतात कळणार, ते आम्हाला घालते का आम्ही त्यांना घालतो. त्यामुळे तुम्ही सगळे काळजी घ्या. जे बोललो ते मी करत असतो, कारण मी समाजाशी प्रामाणिक आहे. समाजाच्या पायावर मी माझा जीव ठेवलेला आहे, मरण ठेवलेला आहे. त्यामुळे बोललो तसं करत असतो. मुंबई जाम होऊ शकते आणि ह्या वेळेस मराठे माघारी येऊ शकत नाही. एकच काळजी घ्या, माझे पोरं मुंबईला फुलासारखं सांभाळतील. एकालाही काडी सुद्धा लागता कामा नाही, नाक सुद्धा लागता कामा नाही, एवढीच फक्त काळजी घ्या. हा ते बसतील खातील पितील तिथंच राहणार. आता राहायला काय घर नाही तिथं, आता राहा पुढं. ती एक पंचायत याचा ऐकलंय प्रॉब्लेम तेवढा एक सोडा की बेस्ट झालं. ते पुढं बसते बिचारी पोटते. आता काय आल्यावर त्याला काय ते दम खातोय का काय काय ते नैसर्गिक सणासणात माघारी घेते. कोणाला काही मिळावी लागू देत नाही. लय जणाला शेटर उघडीत आले नाही 15-15 दिवस बरं का. त्यामुळे ह्या बरी काळजी घेतली तर बरी. फक्त आम्हाला नख लागू देऊ नका आमच्या लेकराला, आमची एवढी इच्छा आहे. जर का पोरं ती ठरले तर मुंबईत गेलेले पोरं फक्त आमदाराला मंत्र्याला थांबणार आहे. आणि इकडं जर पळून आले मुंबईतून ते खेडे मग तर इकडे मराठीने मारलेच. हाणू म्हणजे जीवच नाही. हे होणार हे जास्तावर नेऊ नका. ही प्रयोग एकदा झालेला आहे. मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते ऐकत नाहीत. ह्यो निर्णय महानय मराठ्यांचा निर्णय. ह्यो निर्णय मी असले निर्णय घेत नाही कधी, पण मी मराठ्याच्या पुढे जात नाही. आता शेवटची एकच विनंती, 100% आम्हाला असं वाटतंय फडणवीस साहेब मराठ्यांशी गद्दारी आणि बेमानी करणार नाहीत. ते मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील आणि त्यांनी नाही केलं तर मराठ्यांची बैठक बोलून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तारीख डिक्लेअर करणार. झालं परवा झालीच तयारी तर जायचं ना. मग चला आपण हे उपोषण करते सगळे इकडे या. उपोषण करते इकडे या. उपोषण करत्याला व्यासपीठाकडे येऊ द्या. फक्त उपोषण करते बाकीचे मनाने कपा बाजूला प्लीज. उपोषण करते सोडता मनाने बाजूला जा. उगाच मान हलू नका जागेवर. मनाने बाजूला जा. त्या लेकरांची काळजी घ्या. उपोषण करते नसणारे सनातन बाजूला. उपोषण करते नसले तर बाजूला महिला सुद्धा. इकडून काही पोरं येतील, पोराला येऊ द्या. त्यांचा रक्त चाललंय व्हायला. लेकराला येऊ द्या. लेकराला येऊ द्या. उपोषण खाली खाली सगळे खाली उभा राहील. व्यासपीठाच्या समोर सगळं. तुम्हाला बोलायचं नाही. उपोषण बोला समोर व्यासपीठावर जर ते आले ना व्यासपीठ मोडणार आहे. व्यासपीठ कमकुवत इकडून येऊ द्या. काही बाकीच्या बाहेर नाही का. आणि अरे व्यासपीठ पडत रे. आता हे जेवढे उपोषण करते यांना हॉस्पिटलला जाण्याची व्यवस्था आहे आणि हॉस्पिटलला इथून आपण जाऊ नका. काही पोरांना समजत गेलो म्या रात्री सदा घ्यायचा पोरं म्हणतात आपल्याकडे. आम्ही इथूनच गावाकडे वापस जातो असे म्हणायचे. हॉस्पिटलला जाऊन चेकिंग करा 2-3 जागेवर. आणि अण्णा ह्या पोरांना झोपायचा प्रयत्न केला नाही पाहिजे.